तुझी जगदंबा वाचवणार आहे का तुला? तुझं सोंग उघडं पडलंय, तेव्हा ही नाटकं बंद कर आणि खऱ्या रूपात समोर ये माझ्या. तुझी मदत लागणार आहे मला. तू लवकर माझ्या समोर प्रकट हो. माया, एक मोठी कामगिरी पार पाडायची आहे तुला. तुला माझं रूप घ्यायचंय. त्यानंतर मी सांगेन ते आणि तेवढंच करायचं आहे. जशी तुमची आज्ञा माते. तू माया आहेस हे मी आधीच ओळखलं होतं. तू ज्या उद्देशाने इथे आलीयस तो कधीच पूर्ण होणार नाही. त्यामुळे आलीस तशी परत जा. घटकाभरासाठी जगदंबेचं रूप घेऊन तू तर तिचीच भाषा बोलायला लागलीस. माया, काय ग तुझी ही अधोगती? तू सुद्धा कधी काळी माझ्यासारखीच एक रिपू होतीस. विसरलीस का? अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुझा इथे येण्याचा मूळ उद्देश आठव. असुर नरेशांना शरण जा, तिथेच तुझं कल्याण. आणि इथे येऊन करतेस का? तर एका यक्कश्चित मुलीची चाकरी. तुझीला यक्कश्चित मुलगी समजते, ती साधी सुधी मुलगी नाही. तुळजा देवींचा अंश आहे. तिच्या चरणाशी आत्मिक शक्ती आहे. काय सांगतेस? खरंच की काय? बाई बाई ग, मी तर भारावूनच गेले. मी पण होते हा दास जगदंबेची. चालेल ना? अगं, जिने तुला पायातलं घुंगरू बनवलं तिलाच तू डोक्यावर घेऊन नाचतेस. तुझी ही तुळजा लवकरच असुर नरेशांची दासी बनणार आहे. लक्षात ठेव. असुर नरेश तिला पायदळी तुडवून तिला तिची जागा दाखवून देणार आहे. तिलाही आणि तुम्हालाही. पुन्हा सांगते, त्यांना शरण या. तूच तुळजा देवींना शरण जा कामिनी, नाहीतर तुझे हाल हाल होतील. आता मी तुझे कसे हाल करते बघच तू. साक्षात काम आहे मी. काम. एक असा रिपू ज्याच्यापासून संपूर्ण पृथ्वीची निर्मिती झाली. सोड मला कामिनी. माझ्या नंतर तू जन्माला आलीयस माया, आणि माझ्यावरच कुरघुडी करतेस. सोड. आता तुला कायमची संपून पुन्हा एकदा ह्या पृथ्वीवर माझं राज्य निर्माण करेन. भोग आता. सोड मला कामिनी. कामिनी सोड मला. मायाचा जीव संकटात आहे. तिच्या मदतीला मला जायला हवं. जगदंबा, अगं हे काय? तू इथं आहेस वय? गावभर शोधून दमलो तुला, आणि असं न सांगता निघून काऊन आलीस? बाबा, मला जायचंय. कुठं बी जायचं नाही. चल आधी घरला. तुझी आई तिकडे काळजी करायला लागली. अहो बाबा, खरंच माझं एक काम आहे. काम भीम काय नाही ते नंतर. आधी चल घरला. तुळजाई मायाला वाचव. आता तूच तिचं रक्षण करू शकतेस. ह्या रिपूच्या मदतीने तू माझ्यावर केलेला हल्ला मी परतवून लावलाय जगदंबा. आता तुझी माझ्यापासून सुटका नाही, कदापि नाही. महिषा, अरे जेवत का नाहीस? काय झालं? काही नाही देती माता.
काही नाही कसं काहीतरी घडलंय सांग महिषा काय झालंय भोजनातही लक्ष नाहीये तुझं की अजूनही तू त्या कोड्याचा विचार करतोयस दिती माता त्या कोड्याचा विचार मी आधीच सोडून दिलाय पण आमच्या मार्गात सारखे अडथळे येत आहेत कुठल्याही योजनेमध्ये यश प्राप्त होत नाही आणि हा विचार आम्हाला सतत पोखरतोय हा प्रश्न आम्हालाही पडलाय तुळजा स्वतः होती तोपर्यंत अडचणी होत्या हे स्वाभाविक आहे पण या चिमुरड्या जगदंबामुळे पण त्रास होतोय हे दैत्यगुरु शुक्राचार्य यज्ञात नाहीसे होण्यापूर्वी याविषयी माझी चर्चा झाली होती त्यांच्याशी दैत्यगुरूंची कधी चर्चा झाली आम्हाला कसं माहित नाही जगदंबा भिंगार गावात येण्याची वार्ता आपल्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी दैत्यगुरु आणि मी बोललो होतो यावर त्यांनी पुढे येणाऱ्या संकटांची कल्पना दिली होती मला आणि त्यावरचा उपाय सुद्धा सांगितला होता एक असा यज्ञ जो मला सपत्नीक करावा लागेल अरे मग आपण का थांबलोय शुंभाई इथं आहे तुला मनशांती मिळणार असेल तर तातडीने यज्ञ करूया आता वेळ दौडायला नको दिती माता यज्ञ कोणत्या जागी करायचा ते नेमकं ठिकाण त्यांनी सांगितलं नव्हतं असं कुठलं स्थान सुचवलंय त्यांनी कश्यप ऋषींनी निर्माण केलेलं ब्रह्मदेवांचं गुप्त मंदिर अशी कुठली जागा अस्तित्वात नाहीये दिती माता तू काहीतरी चुकीचं ऐकलं असशील महिषा दिती माता ऐकलं शुंभा ऐकलंस दिती माता काय म्हणाल्या मंदिराबद्दल त्यांना माहिती असेल त्या आपल्याला सहाय्य करतील असं म्हणाली होतीस तू पाहिलंस असुर नरेश दैत्यमाता ज्या प्रकारे अस्वस्थ होऊन इथून निघून गेल्या त्यावरून आपल्या हे लक्षात येते की त्यांना हे ठिकाण नक्की ठाऊक असणार आणि ते ठिकाण नेमकं कुठे आहे हे एवढंच आपल्याला त्यांच्याकडून काढून घ्यायचंय आणि ते काम आपण आमच्यावर सोपवा ते मंदिर कुठं आहे हे लवकरच आपल्याला समजेल मी तेल पोचून येतो आधीच उशीर झालाय आता जायला पाहिजे अहो पण एवढं तेल एकट्याने कसं घेऊन जाणार तुम्ही कामिनीबाईकडं बाबा मी पण येऊ का तुमच्या मदतीला ए नाही तू कुठं बी जायचं नाही आधीच कुठेतरी निघून गेली होती तेव्हा माझ्या जीवाला घोर लागला होता ह्यांनी शोधून आणलं तुला आता कुठं बी जायची गरज नाही गप घरात बस जगदंबा अगं खरंच नको मी नेईन एकट्यानं हा गंगाई येतो मी जगदंबा मी घरातली बाकी कामं आवरती कुठं बी जायचं नाही गप घरात बसायचं समजलं कामिनीचं नक्की काय चाललंय आणि मायाचं काय झालं हे बघायला मला जायला तर हवंच आईचं लक्ष नाही तोपर्यंत निघते बाबा तुम्ही परत आला मी जात नव्हते कुठे मी आपलं असंच बाहेर बाबा हे काय करताय
तुझी ही अवस्था? कामिनीने छळ केलाय ना तुझा? थांब, आता तिला धडा शिकवते. थांबा देवी. काम खूप शक्तिशाली आणि क्रूर आहे, तुमच्या कल्पनेपेक्षाही जास्त. तेवढीच हुशार आणि कपटी सुद्धा. तिने माझं रूप आधीच ओळखलं होतं. मला नष्टच करणार होती, पण कसा बसा जीव वाचला. तिनेच मला जीवनदान दिलंय. पण मी तिला सोडणार नाही. आजच तिचा अंत निश्चित आहे. थांबा देवी. अहो ऐका माझं, आता कुठेही जाऊ नका. काम खूप भयंकर आहे. ती इतर रिपूंसारखी नाहीये. आधीच्या रिपूंने केलेल्या चुकांचा तिने पूर्णपणे अभ्यास केलाय. आम्ही ज्या चुका केल्या त्या ती करणार नाही, आणि म्हणूनच ती जास्त घातक झालीये. नक्की काय विचार आहे तिचा? ते माहित नाही, पण ती थेट तुमच्यावर हल्ला करणार नाही. काहीतरी भयंकर शिस्त आहे तिच्या डोक्यात. यावेळी तिच्याशी होणारा सामना साधा आणि थेट नसेल. मला वाटतंय तुम्हाला तुळजाईंची मदत घ्यायला हवी. तुळजाईचा योग निद्रेत मी कोणत्याही प्रकारे बाधा येऊन देणार नाही. पण तुम्हाला एकटीने कामिनीशी संघर्ष करणं अवघड जाईल देवी. तुम्ही तिच्याशी संघर्ष करा, पण योग्य वेळ येईल तेव्हा. या जनकरा, तुमच्या यानं आमच्यासारख्या गरिबांच्या कणातीला शोभा आली. एका दिवसाची शोभा. आज हाय तर उद्या समद मावळणार. कामिनीबाई, क्षमा करा. मी जे काही केलं ते गावाच्या भल्यासाठी. जनकराव, मला समद माहित आहे तुम्ही दयाळू हाय, मायाळू हाय. तुम्ही कायम दुसऱ्यांच्या भल्याचाच विचार करताय. आता बघा की एवढा आमच्यासाठी स्वतःहून तेल घेऊन आलात. सांगा काय मोबदला पाहिजे? एक मोहर द्या. काय काय म्हणला जनकराव तुम्ही? मंजुळे, जर त्या दिव्यातलं तेल टाक ग माझ्या कानात. मला ऐकूच येत नाही. अहो नाही, खरंच एक मोहर द्या बस. काय गरिबाची मस्करी करताय? अहो तुमची मेहनत, तुमचा खर्च आणि ह्या समद्याचा मोबदला म्हणजे फक्त एक मोहर. वय, तुम्ही बी इथं पोटा पाण्यासाठी आला होता, पण तुमची काही कमाई झाली नाही. मग मी एवढं तरी करायच पाहिजे ना तुमच्यासाठी. तुम्ही लय चांगल्या मनाचा आहे जनकराव. हे घ्या तुमची एक मोहर. जनकराव घ्या. नाही नग. हो जनकराव, तुमचं बराबरच आहे म्हणा. आम्ही नाचगाणी करणारी माणसं. आमच्या घरचं पाणी बी प्यायचं नाही तुम्ही. अहो पण ह्यो प्रसाद आहे महादेवांचा, आणि प्रसादाला नाही म्हणू नये जनकराव. घ्या. बर, तुमच्या हाताने घ्या. या.
ही साधी सुधी मिठाई नाही, तुला भुलवण्याचं औषध आहे जनकराव. ह्यात असलेला वसकिडा आता कामाला लागणार, वासना तुझ्या पोटात शिरणार आणि भक्ती बाहेर पडणार. अहो हे काय करताय? जाऊ द्या, बाहेर जाऊ द्या, मला सोडा, मला बाहेर जाऊ द्या, सोडा सोडा. हे काय करताय तुम्ही? जनकराव, तुमचा भक्तीत बुडून गेलेला आत्मा माझ्या नादाला कधीच लागला नसता, पण आता तो ह्या पिंजऱ्यात कैद झालाय. आता माझ्या समोर हाय तो फकस्त आत्मा नसलेला देह, जो फकस्त माझच ऐकणार. माझ्याच इशाऱ्यावर नाचणार. कामिनी, अजून कसे आले नाही? किती वेळ झाला? तेल घेऊन गेले त्याला. अंधार पडला तरी बी यांचा पत्त्या नाही. कुठं गेले असतील? मी तेव्हा जायला हवं होतं का? कामिनीने बाबांना काही त्रास तर दिला नसेल ना? आई, बाबा अजून आले नाहीत, तर मी जाऊन बघून येऊ का? ए नाही हा, तू कुठं जाणार त्या माळ रानावर अशा रात्रीच्या वेळी? मी नंदलाल भाऊजीला निरोप धाडला आहे, ते येतच असतील. तू थांब जरा. गंगाई वहिनी, अहो 100 वर्ष आयुष्य आहे भाऊजी तुम्हाला. काही काम होतं का? लई महत्वाचं काम होतं. अव त्या कोण बाई आल्यात ना व माळ रानावर, त्यांच्याकडं पूजेसाठी तेल नेऊन द्यायला गेले होते. हे दुपारीच गेलेत, अजून बी पत्त्या नाही त्यांचा. जाऊन बघून यायला पाहिजे हो. तुम्ही येता का माझ्या बरोबर? वहिनी, अहो येता का काय विचारताय? तुम्ही हक्कानं सांगायचं. अशा प्रसंगी मदतीला यायलाच हवं. आता फक्त तुमच्यावर विश्वास आहे भाऊजी, म्हणून तुम्हाला बोलवलंय. चला मग निघायचं का आपण लगेच? आई, मी पण येते तुमच्या बरोबर. नाही म्हणलं ना तुला एकदा, कशा पायी हट्ट करतेस गा? वहिनी, येऊ देत ना तिला. अशात तीही घरात एकटी कशी थांबणार? बरं चल, पण माझा हात सोडायचा नाही हा, सांगून ठेवते. मी तुझा काय, कोणाचाच हात कधी सोडणार नाही आई. पण आता मला फक्त बाबांची चिंता आहे. ते सुखरूप असतील ना? दैत्यमाता, आम्ही आपल्याला मुद्दामच भेटायला आलो आहोत. असुर नरेशांची झालेली अशी अस्वस्थता आम्हाला पाहवत नाही हो. सातत्यानं त्यांना मिळणारं अपयश, त्यामुळे ते व्यथित झालेत. आणि त्यांना जर का त्या गुप्त मंदिरामध्ये जाऊन यज्ञ करण्याची इच्छा असेल आणि त्यानं काही चांगलंच होणार असेल, तर त्या गुप्त मंदिराचा ठाव ठिकाणा आपण त्यांना सांगून टाका ना. गुप्त मंदिराचा विषय महिषानं का काढला, कशासाठी काढला, हे आम्हाला ठाऊक नाही असं वाटतंय का शुंभा तुला? इतके मूर्ख होता मी. तो अजूनही त्या कोड्याचं उत्तर शोधतो याची कल्पना आहे आम्हाला. कोड? कोणतं कोड? उगाच वेड पांघरू नकोस शुंभा. तुला सगळ्याची कल्पना आहेच, पण महिष या कोड्याच्या नादाला लागून मार्ग भरकटतोय हे तुलाही कळत नाहीये आणि त्यालाही कळत नाहीये. तसं नाहीये दैत्यमाता. उलट त्या कोड्याचं जर उत्तर मिळालं
तर असुर नरेश योग्य मार्गाला लागतील आणि त्या तुळजाला प्राप्त करून घेण्यामध्ये यशही मिळेल. तुळजाला प्राप्त करण्यात तू महिषाची मदत करतेस शुंभा, तू. आणि यावर मी विश्वास ठेवू. तुळजा इथं येऊ नये अशीच तर तुझी इच्छा आहे ना? बहिणी, अहो इथेच इथेच समोर होती त्या कामिनी बाईने उभारलेली कणात. मी सकाळीच बघितलं होतं. अहो इथंच होती तर गेली कुठं? इथंच असायला हवी होती ना. बहिणी, ते बघा काही गावकरी दिसत आहेत, त्यांना विचारूया. धोंडीबा, त्या बाईंची कणा तिथेच होती ना? होय, आम्ही पण तेच शोधत होतो, पण ही तर कणात बी नाही आणि त्या बाई पण नाहीत.